नमस्कार मंडळी. आज 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिवस आणि महाराष्ट्र दिवस म्हणजेच मराठी अस्मितेचा दिवस. तर आपण या 1 मे निमित्त थोडक्यात 1 मेची माहिती घेऊया. तर आता 1 मे म्हणजे काय, तर थोडक्यात तुम्हाला मी 1 मेची माहिती देतो आहे. 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिवस म्हणजेच 5 प्रांतांचा एक राष्ट्र व्हावा आणि तो म्हणजेच महाराष्ट्र. आता हे 5 प्रांत कुठले, तर त्या 5 प्रांतांची मी तुम्हाला नाव सांगतो. विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि कोकण आणि मुंबई आणि त्यासोबत पुणेही होता. आता यांना मिळून एक महाराष्ट्र व्हावा यासाठी 1940 साली ह्या चळवळीची स्थापना झाली. आता ही चळवळ रामराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आणि 1 मे 1960 साली या चळवळीला यश प्राप्त झालं आणि इतिहासात याची नोंद झाली. आणि त्याचसाठी 107 जणांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. आता त्यांची वास्तू म्हणून हुतात्मा चौक मुंबई फावटण येथे आहे. त्याचप्रमाणे मला अभिमान सांगावा असं वाटतो आहे, तो म्हणजे आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामधील मेरवी या गावचे 4 व्यक्ती हुतात्मे झालेले आहेत. त्यातील 28 नंबरला आहेत विनायक पांचाळ, 29 नंबरला आहेत सीताराम गणपत मादे म्हणजे ते आमचे चुलते, आणि 59 नंबरला आहे धोंडू रामचंद्र सुतार, आणि 90 नंबरला आहे गणपत रामा भुते. आता ही माहिती आम्हाला पूर्वजांकडून समजली गेली. आता याबद्दलचे आमच्याकडे लेखी पुरावे नसल्यामुळे आम्ही याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. आता इथे कामगार संघटनाही आलेल्या आहेत आणि ते उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांचंही आता इकडे येणं झालेलं आहे. सरकारी यंत्रणांमधून मराठी भाषेच्या मध्यंतरी शाळेमध्ये हिंदीची सक्ती केली गेली होती, हिंदी भाषेचा. तर ह्या गोष्टी नाहीच करायला पाहिजे होतं. 65 नगरसेवक जाऊन 64-65 नगरसेवक शिवसेनेचे येणं म्हणजे लोक ही आजही ठाकरे बंधूंच्या मागे उभे आहे हे गणित स्पष्ट आहे. नमस्कार मंडळी. आता आपल्याकडे कोकण विभाग महादे प्रतिष्ठानचे कार्यकारी मंडळ इथं श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित झालेले आहेत.
आता शिवाय आला ना ते पण